रिव्ह्यू घेत किती पाहिजे एक मिनिट. आणि 7 धावांची गरज. बाहेर देऊन द्या कोणाकडून राहुल 11 जिंकली. वाईट चेंडू अवांतर धावेनं पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये भर पडते. आणि आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. यापेक्षा आकर्षक सामना आपण कोणत्या मैदानावर पाहिला नसेल असं ऐतिहासिक मैदान. आणि पुन्हा एकदा मित्रांनो चकमक खऱ्या अर्थानं चमकदार खेळ या ठिकाणी सुरू होतोय. मिलिंद आपल्या वैयक्तिक कोठ्यामधील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. राहुल दादा 11 हा संघ जर विजयी झाला तर तात्या शिर्के यांच्याकडून 500 रुपये. त्याचप्रमाणे प्रवीण दादा झिनकरे त्यांनी 2 दिवसाच्या जेवणामध्ये आपलं महत्वाचं योगदान दिलं, यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस जाहीर होतंय. शिवसेनेचे आपल्या शाखा प्रमुख आहेत मिलिंद यांची गोलंदाजी. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू दादूला चकवतो चेंडू. या ठिकाणी पाहूया या चेंडूवरती किती धावा घेतल्या जातात. 2 धावा तर पूर्ण केल्या जातात. धाव संख्या होतीये 28. 3 चेंडू आणि 4 धावा. निश्चितच मेगा फायनल सारखा थरार आपण या ठिकाणी अनुभवतोय. पुन्हा एकदा मिलिंद या वेळेला मात्र जोरदार फटका मारायचा आहे. पण इथं मात्र बघूया काय घडणार आहे. हो 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 दोघांमध्ये ही रेस असणार आहे आणि आखिरकार विजयी होतोय. नाही तो धावण्यामध्ये त्यांची चुरस. आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. किती विकेट गेले 1 2 3 8 गडी बाद झाले. नवीन फलंदाज दाखल होतोय सोहम. 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. 1 चौकारानिशी विजयश्री खेचला जातो. बघूया काय घडतंय. हो उत्तम फटका आहे. पण या फटक्यावरती बघूया किती धावा कोरल्या जातात. आणि निश्चितच हो चेंडू अडवला जातोय. 2 धावा तर पूर्ण केल्या जातात. आणि मला वाटतं 1 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. आक्रमक सामना, चित्तथरारक सामना. या मैदानावरचा सर्वोत्कृष्ट सामना आपण पाहतोय. TCC कुचांबे वर्सेस स्वर्गीय राहुल दादा 11. सामना कंपल्सरी चेस करणं गरजेचं आहे. 1 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. 8 विकेटच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. आणि इथं मात्र पुन्हा एकदा मिलिंद. ओ हो जोरदार फटका आहे. बघूया काय घडतं मित्रांनो इथं. हो 2 धावा पूर्ण होतात का पाहायचंय. सामन्यावरची पकड सोडली जाते आणि अशा पद्धतीनं कुचांबे हा संघ या ठिकाणी विजय होतोय. नाट्यमय परिस्थितीमधून कुचांबे संघाची निश्चितच या ठिकाणी जबरदस्त चित्तथरारक कामगिरी.